रक्षाबंधनाचा खरा अर्थ संरक्षणाचे बंधन असा आहे. हा सण बहीण भावाच्या अतूट प्रेमाचे आणि त्यांच्यासोबत एकमेकांच्या संरक्षणाची भावना व्यक्त करण्याचा दिवस आहे. बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिच्या संरक्षणाचे वचन देतो, ही या दिवसाची परंपरा आहे. श्रावण महिन्यातील प्रमुख सणांपैकी एक म्हणजे रक्षाबंधन आणि त्याच दिवशी नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. महाराष्ट्रात विशेषतः कोकणातील कोळी समाज हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा करतो. या दिवशी समुद्राची पूजा केली जाते आणि नारळ अर्पण केले जाते. हे समुद्राशी असलेले नाते जपण्याचे आणि सुरक्षिततेसाठी वरदान मागण्याचे प्रतीक मानले जाते. रक्षाबंधनासोबतच साजरी होणारी नारळी पौर्णिमा ही श्रावणातील एक महत्त्वाची परंपरा आहे, ज्यामध्ये श्रद्धा आणि सामूहिक उत्साहाचा उत्सव असतो. आजच्या पिढीला रक्षाबंधनाचा खरा अर्थ समजवण्याची गरज आहे. ज्या प्रामाणिकपणाने आपण स्वतःच्या बहिणीचे रक्षण करतो, त्याच प्रामाणिकपणाने दुसऱ्याच्या बहिणीचे रक्षण करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. हे आजच्या पिढीला समजून देणे खूप महत्त्वाचे. रक्षाबंधनाचे काही पौराणिक संदर्भ आपण जाणून घेऊया. महाभारताच्या कथेत कृष्णाला द्रौपदीबद्दल विशेष आपुलकी होती. एकदा कृष्णाचे बोट कापले गेले तेव्हा द्रौपदीने तिच्या साडीचा तुकडा फाडून कृष्णाच्या बोटाला पट्टी बांधली. या सेवेमुळे कृष्णाने द्रौपदीला वचन दिले की जेव्हा कधी तिला त्याची गरज भासेल तेव्हा तो तिच्या मदतीला धावून येईल. कालांतराने द्रौपदीचा विवाह झाला आणि तिला कौरवांकडून त्रास सहन करावा लागला. त्यावेळी तिने कृष्णाला हाक मारली. कृष्णाने तिची लाज राखली आणि तिला कौरवांकडून वाचवले. या कथेमुळे रक्षाबंधन हा सण कृष्णा आणि द्रौपदी यांच्यातील प्रेम आणि रक्षणाच्या दृढ नात्याचे प्रतीक बनला. पौराणिक आणि देवी देवतांच्या कथांसोबतच रक्षाबंधनाशी संबंधित एक ऐतिहासिक नोंदसुद्धा आहे. उदयपूरची राणी कर्णावती हिने गुजरातच्या बहादूर शहापासून रक्षण व्हावे म्हणून हुमायूंना भाऊ मानून राखी पाठवली होती. तेव्हा हुमायूंने ही राखी स्वीकार करून बहादूर शहाच्या आक्रमणाविरुद्ध राणी कर्णावती यांची मदत केली होती. रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त यंदा शनिवारी 9 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधन आहे. श्रावण पौर्णिमा शुक्रवारी 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2:12 सुरू होत असून शनिवारी 9 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1:24 समाप्त होणार आहे. त्यामुळे या शुभ काळामध्ये राखी बांधणे यावर्षी शुभ मानले जाईल. रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम देवघरातील देवतांना राखी बांधावी. भावासाठी आणलेली राखी ही देवासमोर ठेवून कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होईल अशी प्रार्थना करावी. राखी बांधत असताना भावाचे तोंड हे पूर्व दिशेला असावे. रक्षाबंधन करत असताना शक्य असल्यास मंत्रोच्चार करावा. असे मानले जाते की राखी बांधत असताना रक्षासूत्रात 3 गाठी बांधल्या पाहिजेत. या गाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात.